तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. तर हे आपले सदस्य आहेत केदार चिटणीस म्हणून पुण्यातलेच आहे ते. आणि जर वेळेस फोनवरही संपर्क असतो. एकदा आम्ही मोहिमेत पण भेटलो होतो, पण त्याच्यानंतर आताच भेट झाली ह्यांची. ते खास भेटायसाठी आलेत आपल्याला. कुठं राहता तुम्ही? इथं पुण्यात सिंहगड रोडला राहते. बरं, कसं काय रस्ते ही सगळं आहेत का चालू का नाही? चालू आहे इकडे सिटीत जरा थोडंसं ट्रॅफिक आहे. हां हां बरं. थोडंसं आतमध्ये सिटीत गेला ना तुम्ही, हां. मुक्कामाला पालखी तिकडं. बरं इथं आता चालू आहे आता आमचं रोजच. हां तर हे पण अजून आलेत आपल्याला भेटायला. काय नाव तुमचं? राजकुमार कोळगे. राजकुमार कोळगे. बरं, कुठं इथंच राहता का तुम्ही? मी देहूचा आहे प्रॉपर. हां कात्रजला. हां बरं चालेल. बरेच लोक आपल्याला भेटायला लागले. बरेच जण घरी पण बोलवतात, पण सगळ्यांच्या घरी जाणं शक्य नाही आपल्याला. आपण जर मला उशिरा कळलं तुमचा. हां देहूला असतं तर आपले तिथं पण भेट झाले. हो चालतं. तर ह्यांचं एक विशेष म्हणजे हे देहूला राहतात आणि आता सध्याला जॉबसाठी इथं आलेत हे पुण्यामध्ये. कात्रजला. हां तर सांगा बरं देहूचं तुमचं काय? आता दादांचे मी आहे ना 5-6 वर्षापासून व्हिडिओ बघतो, मला खूप आवडतं. आणि इथं जवळच पहिले देहूला होतं, व्हिडिओ बघितला आणि नंतर इथं ते आले, त्यामुळे तर मी यांना भेटायला आलो. आणि प्रॉपर देहूचं मी आहे. तुकाराम महाराजांची जवळजवळ माझ्या वडिलांनी 20 ते 25 वर्ष शेती केलेली आहे. संत तुकाराम विद्यालयाच्या मागे गाथा मंदिराच्या तिथे आहे ना, तुकारामांची शेती आहे तुकाराम महाराजांची. नंतर आता सध्या बंद आहे केली, पण 1 वर्ष केली. आणि तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला. धन्यवाद. तर आणखीन एक आपले सबस्क्रायबर आलेत आपल्याला भेटायला. काय नाव तुमचं? अक्षय दाढवे. बरं आणि हे बाळाचं काय नाव आहे? बरं रोज बघतो ब्लॉग तुमचा. कुठलं इथलंच आहे का तुम्ही? बालाजीनगरचे का? बरं चालू आता दिंडीला. आम्ही आलो दर्शन घेऊन सकाळी. आलं ना पालखीचं दर्शन घेतलं पालखीचं. आणि इकडे आलो म्हटलं तुम्ही काल ब्लॉग बघितला ना तुमचा. बरं दाजींचा गाळा आहे आमच्या इकडे पलीकडे. गाळा आहे का तुमचा? पलीकडे त्यांचा आहे दाजींचा. दाजी खाली आपली मेन मंडी आहे ना महात्मा. बरं चांगलं वाटलं भेटू ना. बाकी घरी बरे आहेत ना सगळे? होय सगळे व्यवस्थित एकदम. तर आपण आता ह्यांच्याबरोबर आलो आहे शंकर महाराजांच्या मठामध्ये. माझं इथे यायचं राहिलं होतं. मी सारखं येईन म्हणतोय, पण इकडं काय मला यायला जमलं नाही. आता योगा आला. आणि हे पण म्हणले, ते दुसरे पण आपले आता या वर्षात आहे ना केदार साहेब पण म्हणलं चला आता जाऊ आणि दर्शन घेऊन येऊ महाराजांचं. गर्दी पण नाही आता. हां गर्दी नाही वाटते आता. पहिल्यांदाच आलोय मी इथं. आता संध्याकाळी खूप गर्दी असते. गर्दी लय मोठी आहे आता. पुढं सगळी गर्दीच आहे. तरी 15-20 मिनटं अर्धा तास थांबावं लागेल. अर्धा तास लागेल. हां तर दर्शनही झालं आता मस्तपैकी. प्रसाद इथं मिळतो. प्रसाद घेतला, बरं वाटलं. एकदम प्रसन्न वातावरण आहे इथलं. एकदम मनाला एकदम शांती मिळते. तर ह्या दोघांनी मला इथं आणलं. मी मुळात तुमचा आभारी आहे. मला इथं यायचं होतं, पण वेळच मिळत नव्हता आणि योगायोग बी येत नव्हता. योगायोग तुम्ही आणून दिला. मी तुमचा मनापासून महाराजांनी बोलवलं आणि आमचं नशीब महाराजांनी बोलवलं तुम्हाला. चला तुमचा आभारी आहे मी. धन्यवाद. तर आपण आलो आता पुण्यामध्ये गुजर मस्तानी हाऊस. तिथं मस्तानी एकदम चांगली मिळते. मला तर काय माहीत नाही, ह्यांनीच आणले आता आपल्याला. बघू आता चला. तर आपले हे बाजीराव मस्तानी तयार आहे. करा चालू. करा तुमच्यापासून आज तुमच्यासाठी सगळं. आता फिरत आम्ही आलो आहे पुण्याच्या भांड्याच्या मार्केटमध्ये. आम्ही एका ठिकाणी चाललो आहे अजून. तर आपण आलो आहे आता कसबा गणपती मंदिर.
आलाच नाही ना. मग उशीर झाला जरा गेलतो गणपती हे बघून आलो परत जरा फिरून आलो. तुम्ही काय निवंत बसला हरी आलाच नाही घर सगळेजण हरीचं नाव काढते तिला का त्यांनी बी हरीला विचारायचं हरी कसं काय आला नाही. आज कुठं काय हा नाही इथंच गेलतो जरा थोडं फिरून आलो. ते शंकर महाराजांच्या मठात गेलतो. शंकर महाराजांचा मठ बघितलं तिथं दर्शनी घेतलं ना आलो. तर मंडळी तुम्हाला आता बघायला मिळेल की दिंडीमध्ये ना हे कसं असतं रात्रीच्याला संध्याकाळच्या वेळेला हरिपाठ असतो, कीर्तनाचा कार्यक्रम असतो आणि इथं महिला वर्ग सुद्धा ना पुरुषांबरोबर आनंद घेतो सगळ्या गोष्टीचा. जसं की आता बघा तुम्हाला बघायला मिळेल की जसं पुरुष मंडळी टाळ वाजवते नाचते तसं महिला सुद्धा इथं ना काहीच कमी नाहीत. इथं महिला सुद्धा तेवढाच आनंद घेतात आणि सगळे एकरूप होऊन सगळे दंग होऊन जातात.